वळूयात पुढच्या बातमीकडे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर काल दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला। दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने सामने आले होते। दरम्यान काल झालेल्या राड्याप्रकरणी पोलिसांनी 42 जणांवर गुन्हा दाखल केलाय। शिवाय आणखी 150 जणांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे। ठाकरे आणि नारायण राणे यांचे समर्थक काल एकमेकांना भिडले। दोन्ही बाजूंनी परस्परांविरोधामध्ये घोषणाबाजी करण्यात आली। कार्यकर्त्यांच्या वादात किल्ल्याच्या भिंतीवरील चिरे पडले। त्यानंतर मालवण पोलिसांकडून 42 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले। सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर काल झालेल्या राड्याप्रकरणी 42 जणांवरती गुन्हा दाखल झालाय। शिवाय आणखी 150 जणांवरती गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे। ठाकरे आणि नारायण राणे यांचे समर्थक काल एकमेकांना भिडले। दोन्ही बाजूंनी परस्परांविरोधामध्ये घोषणाबाजी करण्यात आली। कार्यकर्त्यांमध्ये काल या ठिकाणी वाद झालेला होता। या वादामध्ये किल्ल्यावरच्या भिंतीवरील चिरे पडलेत आणि त्यानंतर पोलिसांनी 42 जणांवर गुन्हे दाखल केले। या संदर्भातला आढावा घेतलाय माझे सहकारी राहुल कुलकर्णी यांनी। आत्ताची सगळ्यात मोठी ब्रेकिंग बातमी ही आहे की कालच्या राड्या प्रकरणी 42 जणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणखी 150 जणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल होणार आहे। मालवण पोलीस स्टेशनमध्ये मी आता त्याच्या बाहेरच उभा आहे। त्यांची अशी इच्छा आहे की हे जे 42 जण आहेत त्यांची नावं ते इतक्यात सांगणार नाहीत माध्यमांना, पण शिवीगाळ केली, धक्काबुक्की केली, पोलीस कर्मचाऱ्यांच्या कामामध्ये अडथळा आणला, म्हणजे शासकीय कामात अडथळा आणला, अशा पद्धतीचा गुन्हा दाखल झालेला आहे। हे 42 जण कोण आहेत हे थोड्याच वेळात कळेल। याच्यामध्ये श्री आदित्य ठाकरे आहेत का, वैभव नाईक आहेत का, नारायण राणे आहेत का, त्यांचे चिरंजीव आहेत का, अशा सगळ्यांचा ह्या संदर्भामध्ये थोड्याच वेळामध्ये खुलासा होईल। हे लोक जेव्हा किल्ल्यावरती जमा झाले तेव्हा जो बाका प्रसंग उद्भवला त्याच्यानंतर पोलीस काय कारवाई करतात, जे माध्यमांच्या व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झालेलं आहे त्याच्यातनं पोलीस काय दिसतात, आणि आताची ताजी दृश्य यासाठी आता हा पोलीस बंदोबस्त अतिरिक्त फौज फाटा कोल्हापूर आणि तत्सम भागातनं बोलवण्यात आलेला आहे। याचं कारण आहे की काल रात्री साधारण 12च्या सुमाराला छत्रपती संभाजीनगरमधून काही लोक हे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा घेऊन इथे आले होते। ते असं म्हणत होते की आम्ही इथे स्वतःच पुतळा बसू। त्या लोकांना ही पोलिसांची जी टीम आता दिसते ती आणि इथलं जे स्थानिक पोलीस प्रशासन आहे त्यांनी समजावून सांगून परत पाठवलं। त्याहीमुळे काल मालवणमध्ये बऱ्याच प्रमाणात तणाव निर्माण झाला होता।